जनतेच्या मनात काय आहे ते पाहावं लागेल, ते ठरवतील. मुंबईत गणेश दर्शनासाठी येऊ द्या ना, गणेश दर्शनासाठी आलेले आहेत ना. JP नड्डा आले आणि गेले, आम्ही दखल कशा करता घ्यायची, त्यांच्या पक्षाचे लोक घेतील. नाही साहेब, पण गृहमंत्री आले, बाप्पाचं दर्शन घेतलं, नड्डा तुम्ही घेतलं की नाही? बघा, मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये गणरायाच्या आतमध्ये आमच्यासाठी कायम आनंदाची गोष्ट असते. मुंबईतला गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध आहे. गृहमंत्री आले आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला खास करून आले, तो आम्ही असं म्हणालो होतो की लालबागचं राजाचं ते भव्य असं वैभव, प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असेल लालबागचा राजाही गुजरातला घेऊन जावा. आम्हाला भीती वाटते त्या क्षणी की मुंबईतले सगळे वैभव श्रीमंती ते गुजरातला नेत आहेत, लालबागच्या राजाला तरी सोडतात की नाही. कारण एक दिवसापूर्वी त्यांना 20 कोटीचा मुकुट सोन्याचा घातला होता. त्यांचं वैभव डोळे दिपवणारं असतं त्या राजाचं. त्याच्यामुळे ह्यांना वाटू शकतं की हे वैभव जे मुंबईचं आहे, लालबागचा राजा, ते गुजरातला न्यावं. महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 जागा येतील की नाही गॅरंटी नाही, आणि तिकडे संजय राऊत असं म्हणताय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. असं कोण म्हणतं? संजय शिरसाट म्हणताय. कोण हे? त्यांना म्हणा तुम्ही निवडून या. त्यांचा जो मतदारसंघ आहे संभाजीनगरमध्ये, त्यातून निवडून या, मग आपण त्याच्यावर बोलू. एक व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला. गिरीश महाजन गावात गेल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मोटरसायकलवर पळून जावं लागलं. हे सरकारला, संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून जायची वेळ येणार. ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे, जी चीड आणि संताप लोकांच्या मनात आहे, त्याच्यामुळे एक मंत्री काय, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी, तरी आश्चर्य वाटणार नाही.